हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी इथं बटाटा फ्राय मसाला कसा बनवायचा ते इथं दाखवते बघा। चला तर पाहूया टाइम न घालवता कशी बनवली आहे मी रेसिपी ते पाहूया। आता इथं मी 3 बटाटे मी सोलून कट करून घेतलेले आहेत। बघा आता इथं मी पहिल्यांदा कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 3 चमच तेल टाकलंय, कढीपत्ता आणि अद्रक लसणाची पेस्ट करून टाकलेली आहे इथं मी बारीक। आता मी बटाटा जो कट करून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून घेते। बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथं मी 1 चम्मच जिरे टाकले आहेत। बघा आता इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित आणि पाणी न भाजून घ्यायचं, आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे तेलामध्येच। आता मी इथं 1 चम्मच मीठ टाकते, 1 चिमूटभर हळद टाकते। आता धने पावडर कमीच घेतली मी इथं, अर्धा चम्मचच। गरम मसाला मी घेते 1 चम्मच। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता मी इथं मिरची पावडर बिलकुल टाकली नाही, कारण मी इथं क्रश केलेला ठेचा टाकणार आहे इथं, हिरवी मिरची। बघा आता हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्येच फ्राय करून घ्यायचंय, पाणी न टाकताच। बघा आता मस्त असा कलर यायला लागलाय, गोल्डन। पाहू शकता, मी दाखवते जवळून तुम्हाला। बघा मस्त असा कलर आलेला आहे। बघा आता इथं मी हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक करून, क्रश केलेला आहे, जास्त बारीक नाहीये। आणि व्यवस्थित आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायची तिला पण। आता हे व्यवस्थित आपल्याला 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे, 2-3 मिनिटं, कारण मिरची पण त्याच्यामध्ये मस्त अशी फ्राय होऊन जाते। बघा आता ही रेसिपी कशी वाटली ते नक्की पाहू शकताय तुम्ही कमेंट मध्ये, आणि सबस्क्राइब करा नक्की। बटाटा मसाला फ्राय तयार आहे, आणि नक्कीच सांगा कशी झाली रेसिपी ते, आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ। मस्त खा, स्वस्त रहा।